सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक भागात दोन युवकांवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज सकाळी 9 ते 9:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरज बेडसे, रोहित शेळके, पवन शिगवण सर्व राहणार महाकाली चौक हे सकाळी कंपनीत कामाला जात होते। रस्त्यात त्यांचे पेट्रोल संपल्याने त्रिमूर्ती चौकातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात असताना मागून 4 युवक आले व त्यांनी शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला चढवला। हातात लोखंडी रॉड, चॉपर, कोयता घेऊन दोन युवकांना जबर मारहाण केली। या मारहाणीमध्ये एका युवकाच्या डोक्याला, पायाला व पोटाला तर दुसऱ्या युवकाच्या हाताला व पाठीला धारदार शस्त्राने वार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे। या मारहाणीमध्ये रक्तस्राव झाल्याने त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे। या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत। हल्लेखोर हल्ला करून पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। भर दिवसा या युवकांवर हल्ला झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अशा टवाळखोरांवर पोलीस कडक पावले उचलतील का हे बघणे आता महत्त्वाचं ठरणार आहे। माझं नाव सूरज बेडसे। तर आम्ही विशाल पेट्रोल पंपावर चाललो होतो पेट्रोल टाकायला। 4 जण आले आणि त्यांनी माझ्या दोस्ताला मारणं चालू केलं। तर मी तिथून पेटे शाळेपासून पेट्रोल पंपापर्यंत पळत गेलो तर त्यांनी तिथं पेट्रोल पंपावर त्यांनी मला मारहाण केली। किती जणांनी मारहाण केली? 4 जण होते। काय कारण होतं तुम्हाला मारण्याचं? काय माहिती, कारण नाही माहिती। आम्ही चाललो होतो फक्त। मारताना काय बोलत होते? फक्त बोलत होते कोयता सोड, कोयता सोड। आणि तुम्ही किती जण होते? आम्ही 3च जण होतो। तिथलं आम्हाला 2 जणांना मारले। कुठे चालले होते तुम्ही? पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकायला। तक्रार दाखल केली? तक्रार दाखल केली आता। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।